वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत का किंवा काही महत्त्वाची माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची, ज्या अपडेट्स आहे किंवा ज्या गोष्टी घडत आहेत सद्यस्थितीमध्ये त्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जो आहे महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडे शिक्षक भरती संदर्भात कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता। तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की ज्यावेळेस ॲक्च्युली विधान भवनामध्ये एक चर्चा सुरू होती टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याबाबत। ज्या शिक्षकांची सर्व्हिस 5 वर्षापेक्षा कमी राहिलेली आहे त्यांना त्याच्यामधून सूट मिळालेली आहे, पण ज्यांची सर्व्हिस जास्त आहे राहिलेली त्यांना जे आहे मात्र टीईटी अनिवार्य केलेली आहे। तर अशा वेळेस अशा शिक्षकांसाठी राज्य शासन जे आहे काही उपाययोजना करणार आहे का त्या संदर्भात विचारणा केली असता माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे सर जे आहेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे की त्यांनी सांगितलं आहे की आम्ही याबद्दल जे आहे विधी व न्याय विभाग जो आहे त्यांना विचारलेलं सुद्धा आहे, त्यांचा फीडबॅकसुद्धा घेतला। त्यांनी असं सांगितलं आहे आम्हाला की या संदर्भात आपण याचिका दाखल करणं योग्य ठरणार नाही, त्याच्यामुळे या याचिका दाखल केल्या जाणार नाही। त्याच्यामुळे पहिली महत्त्वाची अपडेट ही अशी आहे की जे शिक्षक जे टीईटी उत्तीर्ण नाही आहे आणि ज्यांना टीईटी उत्तीर्ण करण्यासाठी जे आहे सांगितलेलं आहे तर तुम्ही जे आहे 2026 पर्यंत येणाऱ्या ऑगस्ट 2026 पर्यंत जे आहे टीईटी परीक्षा उत्तीर्ण करून घ्यायची, जेणेकरून तुम्हाला तुमच्या नोकरीवर जे आहे कायमस्वरूपी राहता येईल। नाहीतर तुम्हाला जे आहे तुमच्या नोकरीपासून जे आहे तुमची नोकरीसुद्धा जाऊ शकते। दुसरी जी महत्त्वाची गोष्ट होती ती होती विधान भवनामध्ये एक अजून एक प्रश्नावली सुरू असताना किंवा लक्षवेधी सुरू असताना अजून एक प्रश्न विचारण्यात आला होता की पवित्र पोर्टल जे कामकाज आहे किंवा त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही सुधारणा होणार आहेत किंवा नियमामध्ये बदल होणार आहे का। तर पवित्र पोर्टलवर ज्या गोष्टी असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला या भरतीमध्ये शिक्षक भरती 2025 मध्ये जे आहे तुम्हाला बदल पाहायला मिळू शकतात। आणि त्या संदर्भात नवीन एक परिपत्रक जे आहे तुम्हाला ज्यावेळेस पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला बघायला मिळू शकतं। म्हणजे माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितलं की त्याच्या संदर्भात जे आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या विचाराधीन आहेत आणि त्या लवकरात लवकर ज्या आहेत इम्प्लिमेंट केल्या जातील। आणि सोबत अजून काही गोष्टी आहेत ज्या त्यांनी लक्षवेधीमध्ये सांगितल्या त्या गोष्टीसुद्धा तुम्ही बघितल्या असेल किंवा तुमच्या कानावर आल्या असतील। नसतील आल्या तर लक्षवेधीची ज्या काही प्रश्नावली आहे जे प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्याला माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी काय उत्तर दिलं ते तुम्ही वाचू शकता आणि त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला कळेल। ठीक आहे, आता तिसरी महत्त्वाची जी अपडेट आहे ती आहे की पवित्र पोर्टलचं कामकाज बघा। पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे ते लवकरात लवकर सुरू होईल। त्या संदर्भात जे आहे शासकीय स्तरावर जे आहे प्रयत्न सुरू आहे। लवकर तुम्हाला पवित्र पोर्टल संदर्भात जे आहे नवीन एक अपडेट पाहायला मिळू शकते। लवकर ती अपडेट येईल, पण जोपर्यंत ती अपडेट येत नाही तोपर्यंत तुम्हाला वेट अँड वॉचची भूमिका घेणं आहे। पवित्र पोर्टल नाव नोंदणी जी आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी कधी सुरू होईल त्या संदर्भात विद्यार्थी जे आहेत खूप आश्वासक आहेत किंवा खूप आशेने वाट बघतायत। तर त्या संदर्भात लवकरच हालचाली सुरू आहेत, त्या संदर्भात लवकरच तुम्हाला अपडेट कळेल। येणाऱ्या काही दिवसामध्ये जे आहे तुम्हाला पवित्र पोर्टल संदर्भात जी आहे माहिती मिळू शकते। वरिष्ठ लेवलवर ज्यावेळेस विचारणा केली तर त्यांचं म्हणणं आहे त्या संदर्भात कामकाज जे आहे सुरू आहे। त्या संदर्भात तुम्हाला ज्यावेळेस रेग्युलरली जे आहे पवित्र पोर्टल सुरू केलं जाईल तर त्यावेळेस जे आहे कळवलं जाईल। तर अशा प्रकारची एक अपडेट आहे। पवित्र पोर्टल काही येणाऱ्या काही दिवसामध्ये सुरू होईल, मोजक्या काही दिवसामध्ये। आणि राहिला विषय कोणता, राहिला विषय रिक्त पदांसाठी जे आहे तर तुम्हाला मी आकडेवारी सांगितलेली आहे की रिक्त पदांसाठी जे आहेत किती शिक्षक महाराष्ट्रामध्ये आहेत, किती कार्यरत आहेत आणि किती पदसंख्या रिक्त आहे त्या संदर्भात मी तुम्हाला आकडेवारी सांगितली। आणि त्या संदर्भात लवकरच जे आहे शिक्षक भरती 2025 केल्या जाणार आहे। त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे त्यांनी हताश न होता किंवा निराश न होता फक्त भरती प्रक्रियेचा भाग म्हणून राहायचं आहे। तुम्ही फक्त जे आहे तुम्हाला वेट अँड वॉचची सद्यस्थितीमध्ये आपण फक्त वेट अँड वॉचची भूमिकेमध्ये आहोत की शासन जे आहे ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल समूह शाळेसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात यावा, कंत्राटी भरती प्रक्रिया जी आहे त्या संदर्भात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे आता तुम्ही बघितलं असाल की युवा प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांचा सुद्धा जो आहे मुद्दा सद्यस्थितीमध्ये गाजतोय, तर त्यांच्या संदर्भात सुद्धा काय निर्णय येतो ते सुद्धा बघावं लागणार आहे। तर या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। आता लवकरच तुम्हाला शिक्षक भरती 2025 संदर्भात सुद्धा अपडेट बघायला मिळू शकते। तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। तुमच्याकडे अभिप्राय असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।